राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये सीज फायरची आज घोषणा झाली. यामध्ये ट्रम्प यांचा जो मध्यस्थीचा रोल आहे तो मला खतरनाक वाटतो. पाकिस्तानसारख्या देशाला एवढ्या 70 वर्षांपर्यंतच आपण या पद्धतीनं उत्तर दिले आणि भारतातली 100 कोटी जनता मोदींच्या मागं आहे. या युद्धासाठी स्वयंसेवक भरतीसाठी चंदीगडमध्ये लोकांच्या लाईन लागल्या आहेत. भारतमातेसाठी प्रत्येक भारतीय जीव द्यायला तयार आहे. पाकिस्तानवर भरोसा करणं हे पूर्णतः चुकीचं आहे. पाकिस्तान हे कुत्र्याची शेपूट जी असते ना, नळी जरी ठेवली तरी वाकडी ती वाकडीच राहणार आहे. हे सीज फायर चांगलं नाही आहे. आजपर्यंतच्या अनुभवातून आपण हे करणं चुकीचं आहे. आज आपण पाकिस्तानला चांगलं उत्तर देऊ लागलो होतो की ज्या मुवमेंटमध्ये आलो होतो आपण, पाकिस्तानची बर्बादी तय झाली होती. मला हे सीज फायर मान्य नाही आहे. मोदीजी हे करू नका. होऊन जाऊ दे एकदा आरपार. आज वेळ आलेलीच आहे. आणि इस्रायलच्या पंतप्रधानाचं उदाहरण घ्या. इस्रायलला जो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की तुम्ही हमाससोबत सीज फायर करा, पण जो बायडेन मानले नाही. त्यांनी सांगितलं की हमास संपेपर्यंत आम्ही त्याला सोडणार नाही आहे. तसं आपण पाकिस्तानला पूर्ण संपल्याशिवाय थांबणं चुकीचं आहे. आणि ही गोष्ट काही दिवसानं घातक ठरली. आज जी मुवमेंट आलेली आहे, भारतानं जे पाकिस्तानला धडा शिकवायला सुरुवात केली ना, पूर्ण धडा शिकवायला पाहिजे होता. यामध्ये त्या ट्रम्पचासुद्धा स्वार्थ आहे. त्या पाकिस्तानला तर काय हालतच खराब झाली हो. भीकही मागता येईन आणि कोणी भीकही देत झाले. त्याच्यासाठी सीज फायर की त्याला संधी देणं होईल. या संधीचा तो फायदा घेऊन पुन्हा भारताच्या विरुद्ध उभा राहील. म्हणून माझं म्हणणं आहे की यांना संधी देऊ नका. आज मरण्याची स्थिती आली आहे ना, याला पूर्ण मारून टाका. पाकिस्तानला संपून टाका. कारण पाकिस्तानची जनतासुद्धा भारताला साथ देते आहे. का ते लोक या मिलिटरीला आणि पाकिस्तानच्या राज्यकर्त्याला कंटाळलेले आहेत. पाकिस्तानमधली महिला म्हणली की पहिले भारतानं पाकिस्तानच्या राजनेत्याच्या घरावर बॉम्ब टाका म्हणून. तिकडे बलुचिस्तान तर भडकलेला आहे. तो कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे. ही प्रॉपर वेळ आहे. पाकिस्तानला संधी देऊ नका मोदी साहेब. होऊन जाऊ द्या आरपार. नुकसान तर होणार आहे त्याचं तर, पण आपलंही नुकसान होणार आहे हे मान्य आहे. पण हीच वेळ आहे त्याला धडा शिकवायची. सीज फायर हे ट्रम्पच्या काही फायद्यात असेल, भारतासाठी फायद्याचं नसणारे, भारतासाठी नुकसानकारक ठरणारे. उद्या पाकिस्तानला वेळ दिला तर पाकिस्तान पुन्हा उठू शकतो आणि त्यावेळेला भारताला महाग पडेल. याचा विचार करा मोदी साहेब. मी माझं मत मांडलं. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये. जय श्रीराम.